नमस्कार. काल एक मैदान झालं मोरगाव या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये एक अटीतटीच्या लढती झाल्या. एक फायनलमध्ये चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या. बकासूरची गाडी होती, त्याच्यासोबत होता भवानी. शेजारी गाडी होती बकासूरच्या दिवान्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन. त्याच्यावरती ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर. आणि बकासूरच्या उजव्या बाजूला एक गाडी होती, एक टॉपची गाडी म्हणावी लागेल. एक पोलीस, एक चर्चेत आलाय महाराष्ट्रात एक तो बैल. नक्कीच चर्चा करूया ती मोहिल शेट यांचा वाद काय झाला नक्की. संबंध महाराष्ट्राने काल बघितलाय तो व्हिडिओ. मोहिल शेट आणि तिथला एक माणूस होता, त्या माणसाची त्यांची काहीतरी बाचाबाची झाली. नक्की वाद काय ते सगळ्यांना सांगूया. सेमी खाली पळायला गेला होता बकासूर आणि भावानी. बकासूरच्या गाडीवरती होते छोट्या ड्रायव्हर कोराळकर आणि एक गाडी होती कॉकटेलची आणि वादळची. ती एक दोन फाटे सोडून पलीकडे होती गाडी. त्या गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर, एक चांगले ड्रायव्हर, नामांकित ड्रायव्हर. लढत चालू झाली होती आणि बकासूर विरुद्ध कॉकटेल ही लढत सेमीला एक मोठी लढत होती. परंतु ओव्हरटॅक जर कोण करतं या बैलगाडा क्षेत्रात तर तो बकासूरच. सगळ्यांना माहीत आहे तो बैल काय चीज आहे. आणि त्या बकासूरनं ओव्हरटॅक केला. असं वाटत होतं कॉकटेलनं वादळ सहज घेऊन जाणार ही गाडी, तो सामना सेमीचा सहज घेऊन जाणार. परंतु बकासूरन भावानीनं कमबॅक केलं आणि भावानीला एक चर्चेत आणला. त्या बकासूरनं कुणालाच माहीत नव्हता तो भावानी बैल कुठला आहे काय आहे, पण त्या बैलाला काल असा ओव्हरटॅक बेकार केला बकासूरनं आणि गाडी सेमी पास केला. आणि तो एक आनंद, तो एक सेलिब्रेशन मोहिल शेठ धुमाळ सुसगाव आणि वैभव मामा यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट होतं. आणि मोहिल शेठ धुमाळ यांचं सेलिब्रेशन थोडंसं वेगळंच होतं, एक वेगळाच आनंद होता. वेगळा आनंद असायलाच पाहिजे, का नाही असायला पाहिजे, कारण की गाडी एक टॉपची. कॉकटेल आणि वादळला रोखणं सोपी गोष्ट नव्हती, कारण बकासूरच्या गाड्यात एक 2 नंबरचा बैल होता भावानी नावाचा. कारण की तो बैल कधी चर्चेत सुद्धा आला नाही. तो बैल कधी कुणी बघितला पण नसेल पळताना, बघितला असेल परंतु कधी चर्चेत नव्हता. परंतु बकासूरचा पायरा तो होता आणि त्याला घेऊन बकासूरनं ओव्हरटॅक केलं आणि ती गाडीचा पराभव केला, म्हणून एवढं मोठं सेलिब्रेशन केलं. परंतु सेलिब्रेशन करत असताना जरा थोडंसं पुढं आलं मोहिल शेठ धुमाळ आणि तिथं एक व्यक्ती होती. ती व्यक्ती कोण होती माहीत नव्हतं. एक बहुतेक तिथले आयोजक असतील तिथले किंवा पंच असतील, त्यांच्याशी मोहिल शेठ धुमाळ पुढे गेले सेलिब्रेशन करत आणि काहीतरी बोलले ते, म्हणून मोहिल शेठ धुमाळ परत मागे राहिले. त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा ही होती की त्यांनी सांगितलं की सेलिब्रेशन जे आहे ते तिकडे एका साईडला जाऊन करा, बैलाच्या पुढे जाऊन करा, कारण की गाड्या सेमी ज्या होत्या त्या मागणं सुटत होत्या, त्याच्यामुळे गाडी वगैरे अंगावरती येऊ शकते. याच्यासाठी त्यांनी पण चांगलं सांगितलं. कोण आयोजक जे होते त्यांनी, त्याच्यासाठी त्यांनी पण चांगलं सांगितलं की मोहिल शेठ धुमाळ तुम्ही जिथं गाडी तुमची बकासूरनं मारली तिथं ज्यावेळेस येईल त्याच्या समोरच्या गाडी पशीच तुम्ही सेलिब्रेशन करा, कारण जर गाडी आली तिथं ते निकाल द्यायचा होता. म्हणून तो वाद जो आहे तो वाद झाला निर्माण आणि मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांनी माफीसुद्धा मागितली. एवढ्या मोठ्या आणि दिलदार मनाचं व्यक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रातलं, एक उगवता सितारा म्हणा मोहिल शेठ धुमाळ. आणि साम्राज्यानं सुद्धा काल तुम्ही बघितलं सेमी पास केला आणि वैभव मामांचा सुद्धा आनंद वेगळा होता. आणि नक्कीच आनंद असायलाच पाहिजे, काल साम्राज्य आणि बकासूर ह्या 2 गाड्या आपल्या घरच्या फायनलला होत्या. आणि बकासूरनं एक पुन्हा इतिहास केला, कारण की भावानी नावाचा बैल तो चर्चेत आणला आणि त्या बैलाला एक मोठी मागणी या बैलगाडा क्षेत्रात येईल आणि येणार आणि नावा रूपास आणलाय तो बैल. आणि आता सगळ्या बकासूर फॅन्सला एक चर्चा एक पडली असेल की मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांनी सेलिब्रेशन केलं. नेमकी बकासूरनं ज्यावेळेस टॉपची गाडी मारतो त्यावेळेसच बकासूरवरच असं का, की तसं काही नाही आहे. कारण की सगळ्यांना माहितीच आहे तो बैल जो आहे तो एक सगळ्यांची महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाड्या मारण्याची ताकद आहे आणि तो मारतोच, म्हणून त्याचं सेलिब्रेशन हे लोक करतात, करायलाच पाहिजे. परंतु सेलिब्रेशन असं झालं पाहिजे की दुसऱ्या माणसाला मनाला ठेच नाही लागली पाहिजे, कारण या बैलगाडा क्षेत्र आपल्याला टिकवायचे. आणि नक्कीच खूप वाईट पण वाटलं एका गोष्टीचं काल, कारण कॉकटेल पण आपलाच बैल होता, वादळ पण आपलाच बैल होता. कारण कॉकटेलनं जर बकासूरचा गाडीचा पराभव जरी केला असता तरी आनंद झाला असता, कारण की कॉकटेलला जो आहे तो गुलाल महत्त्वाचा होता. कारण की तो बैल संघर्ष करतोय, कारण की त्या बैलाला तुम्ही बघितलं बॅड पॅच चालू आहे, कारण की त्याला बैलाला एवढे चांगले पैरे भेटत नाही. एवढा मोठा 61 का 60 लाखाचा बैल आहे तो,
नक्कीच कॉकटेलचं पण कमबॅक होईल. कॉकटेलचा मी पण फॅन आहे, बकासूर जसा फॅन असेल. पण नक्कीच हा होता मॅटर मयुरशेठ धुमाळ यांचा, की हा वाद होता तो तुम्हाला सांगितला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.